कसे आहात मुलांनो? मजेत ना? मजेतच राहा, आनंदात राहा. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये इयत्ता तिसरीच्या BDSच्या पुस्तकातील पहिला पाठ वनस्पती याबद्दल माहिती पाहिली. आज आपण इयत्ता तिसरीच्याच पुस्तकातील दुसरा पाठ घेऊन येत आहोत आणि पाठाचं नाव आहे मुलांनो प्राणी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲनिमल्स असं देखील म्हणतो. आणि याच्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. सर्व सजीवांचे मुख्यत्वे प्राणी व वनस्पती या दोन गटात वर्गीकरण केले जाते. प्रथमतः आपण वर्गीकरण म्हणजे काय हा अवघड शब्द जरा समजावून घेऊया. वर्गीकरण म्हणजे याचे दोन भाग केले जातात. इयत्ता पहिलीमध्ये आपण सजीव आणि निर्जीव यांच्यातील फरक पाहिलेला आहे. आणि सजीवांचे दोन भागामध्ये, दोन गटामध्ये, दोन ग्रुपमध्ये वर्गीकरण केलं जातं. पहिला भाग म्हणजे प्राणी आणि दुसरा भाग म्हणजे वनस्पती. बघा, या चित्रामध्ये तुम्हाला गाय, कुत्रा, त्याचप्रमाणे उडणारे पक्षी असतील, पाण्यात राहणारे जे प्राणी आहेत, माशासारखे प्राणी असतील किंवा फुलपाखरासारखे कीटक असतील, या सर्वांचा प्राणी या गटात समावेश होतो. तर ज्यांना मूळ, खोड, पान, फुलं, फळं असे अवयव असतात त्यांना आपण वनस्पती या गटामध्ये टाकलेलं आहे. बघा, त्याच्यामध्ये गवत असेल, मोठी झाडं असतील, फुलं झाडं असतील, फळं झाडं असतील, या सर्वांचा समावेश वनस्पती या गटामध्ये केलेला आहे. वनस्पतींनाच आपण प्लॅन्ट्स असं देखील म्हणतो. चला, दुसऱ्या चित्रामधील माहिती आपण मिळवूया. बघा, या चित्रामध्ये आपल्याला प्राणी व वनस्पती यांच्यातील अन्न तयार करण्याच्या पद्धतीतील फरक आपल्याला पाहायचा आहे. मुलांनो, बघा, वनस्पती व प्राण्यामधील प्रमुख फरक म्हणजे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. प्राणी अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात. तर सजीवांचे हे दोन ग्रुप का पडले? प्राणी आणि वनस्पती हे दोन ग्रुप का निर्माण झाले? त्यातील मुख्य फरक म्हणजे वनस्पतीच्या आहेत त्या सूर्यप्रकाश, त्याचप्रमाणे मुळावाटा आलेलं पाणी, वातावरणातील हवा यांचा उपयोग करून स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात. त्या अन्नासाठी इतरांवर अवलंबून नसतात. म्हणजेच वनस्पती कशा आहेत मुलांनो? स्वयंपोषी. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात, म्हणून त्यांना स्वयंपोषी असं आपण म्हणतो. मात्र आपण आपल्या परिसरातील प्राणी पाहत असाल. बघा, या चित्रामध्ये गाय दिसते. ही गाय अन्नासाठी वनस्पतीवर म्हणजेच गवतावर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे इथं एक ससोबा पान खाताना आपल्याला दिसतोय. म्हणजे ससासुद्धा स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही, तो अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक पक्षी फळ खाताना तुम्हाला दिसतोय. म्हणजे परिसरातील जे प्राणी आहेत ते प्राणी स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही, ते अन्नासाठी इतरांवर अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे जंगलात राहणारे वाघ असतील, सिंह असतील, हे सुद्धा प्राणी इतर छोट्या प्राण्यांची शिकार करून ते अन्न मिळवतात. ते सुद्धा अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात. म्हणजेच हे जे प्राणी आहेत ते कसे आहेत मुलांनो? परपोषी, इतरांवर अवलंबून आहेत, म्हणून त्यांना परपोषी असं आपण म्हणतो. त्यानंतर बघूया पुढचं चित्र. बघा मुलांनो, याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की हे जे प्राणी आहेत
ते अन्नासाठी इतरावर अवलंबून असतात. आत्ताच आपण पाहिलं की जे प्राणी आहेत, जे ॲनिमल्स आहेत, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. मग बघा, वाघ, मांजर, कुत्रा, गाय, घोडा इत्यादींचा प्राण्यामध्ये समावेश होतो. का? त्याचं कारण पुढं दिलंय. कारण हे सर्व अन्नासाठी इतरावर अवलंबून असतात. या ठिकाणी चित्रामध्ये तुम्ही पाहत असाल, वाघ इतर प्राण्याची शिकार करून स्वतःचं अन्न मिळवतो, तर मांजर, जे आपण मांजरीला पिण्यासाठी दूध देतो, किंवा उंदराला मांजर मारते, म्हणजे मांजर सुद्धा स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. या ठिकाणी कुत्रा बघा, कुत्रा सुद्धा अन्नासाठी इतरावर तो मांस खातो, किंवा आपण टाकलेली भाकरी सुद्धा तो खातो. म्हणजे कुत्रा सुद्धा अन्नासाठी इतरावर अवलंबून आहे. या ठिकाणी तुम्ही गाय पाहत असाल, गाय वनस्पतीचा वापर अन्न म्हणून करते. ती चारा खाते, गवत खाते. या ठिकाणी घोडा बघा, घोडा सुद्धा अन्नासाठी इतरावरच अवलंबून आहे. तो चारा खातो. त्याचप्रमाणे इतर जी खाद्य त्याला खायला घालतात त्यावर तो अवलंबून आहे. म्हणजे घोडा सुद्धा स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. इथे एक आपण वाचूया, प्राणी स्वतःचे अन्न तयार करू शकत नाहीत, ते अन्नासाठी इतरावर अवलंबून असतात. पुढचं चित्र आपण पाहूया. बघा, या चित्रामध्ये आपण प्राण्यांचे गुणधर्म शिकणार आहोत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स, प्राण्यांचे गुणधर्म. बघा, पहिला गुणधर्म, प्राणी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतर करू शकतात. त्यामुळेच ते विविध हालचाली दाखवतात. या ठिकाणी एक शब्द आला मुलांनो, स्थलांतर करणे. याचा अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. आणि या स्थलांतरामुळं प्राण्यांच्या वेगवेगळ्या हालचाली होत असतात. या ठिकाणी बघा, घोडा पळताना आपल्याला दिसतोय. घोडा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, म्हणजे स्थलांतर करतो. त्या ठिकाणी घोड्याकडून एक क्रिया घडली जाते, ती म्हणजे पळण्याची. त्याला आपण इंग्रजीमध्ये रनिंग म्हणतो. या ठिकाणी ससा सुद्धा बघा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय, उड्या मारत जातोय. सशाकडून या ठिकाणी जी क्रिया घडतीये ती म्हणजे उड्या मारण्याची, आणि त्यालाच आपण इंग्रजीमध्ये जम्पिंग म्हणतो. तुम्ही जंगलामध्ये माकड बरोबर झाडावर चढताना पाहिलं असेल. या माकड या झाडावर जी क्रिया करते, जी हालचाल करते, त्या हालचालीलाच आपण चढणे, त्याला क्लाइम्बिंग असं इंग्रजीमध्ये म्हणतो. जर आपण एखाद्या तलावामध्ये, एखाद्या नदीमध्ये मासे आपण पाहतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, त्यालाच आपण स्थलांतर म्हणतो. माशाच्या या हालचालीला स्विमिंग किंवा पोहणे असं देखील आपण म्हणतो. त्याचप्रमाणे आकाशात उडताना पक्षी जी हालचाल करतात त्या हालचालीला आपण उडणे म्हणतो. पंखाच्या साह्यानं पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. त्याचप्रमाणे जमिनीवर सरपटणारा साप तुम्ही पाहिला असेल. सरपटणे ही एक मुलांनो हालचाल आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे या सापाचा जे पोट आहे, त्या पोट जमिनीला घर्षण होतं, म्हणजेच जमिनीला ते घासतं. आणि या क्रियेला सरपटणे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्राउलिंग असा शब्द वापरलेला आहे, हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. चला पुढचे गुणधर्म आपण शिकूया. बघा मुलांनो, या ठिकाणी जसं आपण सजीवांचं 2 गटामध्ये वर्गीकरण पाहिलं, प्राणी आणि वनस्पती. प्राण्यांचेही मुलांनो त्यांच्या खाण्याच्या सवयीवरून वेगवेगळे गट पडतात, ग्रुप पडतात.
बघा, पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे शाकाहारी. जे प्राणी त्यांच्या अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात त्यांना शाकाहारी म्हणतात. उदाहरणार्थ गाय, शेळी, घोडा, जिराफ इत्यादी. या चित्रामध्ये तुम्ही पाहत असाल, गाय अन्न म्हणून या ठिकाणी गवत खातीये, वनस्पतीचा वापर करते. शेळी झाडाची पानं खातीये. त्याचप्रमाणे हा घोडा अन्न म्हणून गवताचा या ठिकाणी वापर करतोय. जिराफ झाडाची पानं खाताना तुम्हाला दिसत असेल. शेळी झाडाची पानं खातीये. आणि मुलांनो, हे सर्व प्राणी आपल्या अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून आहेत, म्हणून यांना शाकाहारी प्राणी असं म्हणतात. बघा, शाकाहारी प्राणी वनस्पतीजन्य अन्न खातात, म्हणजे हे वनस्पतीवर अवलंबून असतात. प्राण्याच्या अन्नाच्या सवयीवरून जो दुसरा गट पडतो मुलांनो, त्याला बघा मांसाहारी प्राणी असं आपण म्हणतो. बघा, या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल, मांसाहारी जे प्राणी त्यांच्या अन्नासाठी इतर प्राण्यावर अवलंबून असतात त्यांना मांसाहारी म्हणतात. उदाहरणार्थ वाघ, कोल्हा, सिंह इत्यादी. जंगलामध्ये हे वाघोबा काय करतात? वाघ काय करतात? गवत खातात का? ते अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून आहेत का? नाही. ते काय करतात? दुसऱ्या छोट्या प्राण्यांची शिकार करतात, त्यांचं मांस खातात. या ठिकाणी बघा, वाघ मांस खाताना तुम्हाला दिसतोय. बघा, कोल्ह्यासारखा प्राणी, याला आपण इंग्रजीमध्ये फॉक्स म्हणतो, तो काय करतोय? लहान प्राण्यांना, सशासारख्या लहान प्राण्यांना खाऊन ते स्वतःचं अन्न मिळवतात. त्याचप्रमाणे सिंह हा देखील काय करतो रे मुलांनो? इतर छोट्या प्राण्यांची शिकार करून त्यांचं मांस खाऊन ते त्यांचे अन्न मिळवतात. म्हणजेच मांसाहारी प्राणी इतर प्राण्यावर अन्नासाठी अवलंबून असतात. आता बघा, प्राण्याच्या या अन्नाच्या सवयीवरून तिसरा जो प्रकार पडतो तो म्हणजे मिश्राहारी प्राणी. इथं आपल्याला दिसू, या चित्रामध्ये आपण पाहू मिश्राहारी प्राणी. बघा मुलं, मिश्राहारी जे प्राणी त्यांच्या अन्नासाठी वनस्पती व प्राणी या दोघांवरही अवलंबून असतात त्यांना मिश्राहारी म्हणतात. उदाहरणार्थ मानव, अस्वल, कीटक. या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय मुलांना, मानव काय करतो? अन्नासाठी वनस्पतीचा म्हणजे भाजीपाल्याचा वापर तो करतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची फळं खातो. म्हणजे मानव अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून आहे. बरं, कधी कधी आपण बघतो, संडे असेल किंवा काही वार असतील, त्या दिवशी हा मानव काय करतो? माणसं काय करतात? नॉनव्हेज घरामध्ये बनवतात, ज्याच्यामध्ये अंडी असतील किंवा मांस, मटण असेल, मासे असतील, याचा अन्न म्हणून तो उपयोग करतो. म्हणजे मानव हा प्राणी अन्नासाठी वनस्पती आणि प्राणी या दोघांचाही उपयोग करतो, दोघांवरही अवलंबून असतो. म्हणून याला मांसाहारी आणि शाकाहारी असं मिळून मिश्राहारी असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे बघा, जंगलात असणारं अस्वल आहे, ते काय करतं? जंगलातील फळं अन्न म्हणून त्याचा वापर करतो. ही फळं आपल्याला वनस्पतीपासून मिळतात. म्हणजेच अस्वल अन्नासाठी वनस्पतीवर पण अवलंबून. त्याचप्रमाणे जंगलातील छोट्या प्राण्यांची शिकार देखील हे अस्वल करतं. म्हणजेच मांस सुद्धा ते खातं. म्हणून याला मिश्राहारी प्राणी असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये वेगवेगळे कीटक असतात. ते कीटक देखील बघा, फळाचे तुकडे असतील, धान्य कण असतील, याचा अन्न म्हणून उपयोग करतात. त्याचप्रमाणे इतर जे छोटे प्राणी आहेत त्यांना देखील ते खातात. म्हणजेच कीटक, वनस्पती आणि प्राणी या दोघांचाही
आहारामध्ये त्यांचा समावेश असतो. म्हणून कीटक देखील कसे आहेत मुलांनो, मिश्राहारी प्राणी आहेत. बघा, मिश्राहारी प्राणी वनस्पती व प्राणी या दोनापासून ते अन्न मिळवतात. तर हा आपण काय पाहिलं, प्राण्याच्या अन्नाच्या सवयीवरून 3 गट पडतात. पहिला गट शाकाहारी प्राणी, दुसरा गट मांसाहारी प्राणी, तर तिसरा गट आहे मिश्राहारी प्राणी. चला आता आपण दुसरं चित्र पाहूया. बघा, या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय बघा, प्राण्यांच्या अनेक गोष्टी जसे आकार, रंग, रूप, आकारमान, वागणं, श्वसन, अन्न सवयी या त्यांच्या अधिवासावर किंवा ते राहतात तेथील परिसरावर अवलंबून असतात. आणि या ठिकाणी एक थोडासा कठीण शब्द तुम्हाला दिसतोय मुलांनो, अधिवास म्हणजे काय? ज्या ठिकाणी प्राणी राहतात त्यांना त्या प्राण्यांचा अधिवास असं म्हणतात. माकड जंगलामध्ये राहतं तर माकडाचा अधिवास काय झाला? जंगल. मासा पाण्यात राहतो, माशाचा अधिवास म्हणजे राहण्याचं ठिकाण कोणतं? तर पाणी. उंट वाळवंटामध्ये राहतो म्हणजे त्याचा अधिवास काय आहे? वाळवंट. तर या ठिकाणी एक नवीनच प्राणी तुम्हाला दिसतोय बघा मुलांनो, ध्रुवीय अस्वल. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बर्फ पडतो अशा प्रदेशामध्ये ध्रुवीय म्हणजे पांढऱ्या रंगाचं अस्वल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मुलांनो, हे अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, प्राण्यांच्या अनेक गोष्टी, आकार हा त्याच्या परिसरावर अवलंबून असतो. त्याचा जो रंग आहे तो देखील परिसरावर अवलंबून आहे. आता एक छोटं आपल्याला उदाहरण घेऊया. बघा मुलांनो, जंगलामध्ये गर्द हिरव्या झाडीमध्ये तुम्हाला एखाद्या हिरव्या रंगाचा साप तुम्ही कधी पाहिला असेल, तर ह्या हिरव्या रंगाचा साप, त्याला जो हिरवा रंग प्राप्त झालेला आहे तो त्याच्या परिसराशी मिळता जुळता असतो. तो ज्या ठिकाणी त्या जंगलामध्ये राहतो तिथे जे वनस्पती, त्या वनस्पतीच्या पानांचा रंग जसा तसा त्याचा रंग असतो. म्हणजे प्राण्याचा रंग त्याच्या अधिवासावर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे प्राण्याचं रूप असेल किंवा त्याचा आकार असेल हे देखील ते ज्या ठिकाणी राहतात त्याच्यावर अवलंबून आहे. आता या ठिकाणी बघा, हा जो मासा आहे मुलांनो, माशाची निसर्गानं अशी प्रकारची रचना केलेली आहे. त्याचं शरीर थोडंसं मुलांनो बघा निमुळतं बनवलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतंय त्याचं शरीर निमुळतं बनवलेलं आहे. शेपटीच्या बाजूने आपण जर पाहिलं तर त्याचं शरीर निमुळतं आहे. याचं कारण काय? तर त्याला पाण्यामध्ये सहजपणे पोहता यावं अशा प्रकारची रचना त्याची केलेली आहे. त्याचप्रमाणे बघा, पक्ष्यांना तुम्ही पंख निसर्गताच दिलेले असतात कारण त्यांना हवेमध्ये उडता यावं. त्याचप्रमाणे बघा, या ठिकाणी श्वसन, जे प्राणी जंगलामध्ये राहतात, जमिनीवर राहतात, त्यांना श्वसनासाठी एक अवयव दिलेला आहे मुलांनो, फुफ्फुस. त्या फुफ्फुसावाटे ते श्वसन करतात. मात्र हे जे पाण्यात राहणारे प्राणी आहेत ते प्राणी श्वसनासाठी कल्ल्याचा वापर करतात. मासा, त्याला फुफ्फुसाद्वारे तो श्वसन करत नाही, तो श्वसन करण्यासाठी कल्ल्याचा वापर करतो. मग यावरून आपण काय लक्षात घ्यायचं? तर या प्राण्यांची जी रचना आहे किंवा श्वसनासारखी जी सवय आहे ती कशावर आहे अवलंबून आहे? तर ती ज्या ठिकाणी राहतात त्याच्यावर ते अवलंबून आहे. आता बघा, वाळवंटात राहणारा जो हा उंट आहे तो सहज रीतीनं त्या वाळवंटातल्या वाळूमध्ये चालू शकतो, कारण त्याला निसर्गानं काय केलेलं आहे तशा प्रकारे घडवलेलं आहे. त्याचे पाय जे असतात ते लांब आहेत. आपण जर वाळवंटात किंवा वाळूमध्ये चालायला लागलात तर आपण इतक्या सहजरित्या चालू शकत नाही. म्हणजे
त्या प्राण्यांची जी रचना आहे ती त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावर तयार झालेली असते, तिथल्या परिसरावरती अवलंबूनच. आता बघा ना, हे ध्रुवीय अस्वल बर्फाळ प्रदेशात आपल्याला आढळतं. ज्या ठिकाणी बर्फ मोठ्या प्रमाणात पडतो त्या ठिकाणी आपल्याला ध्रुवीय अस्वल पाहायला मिळतं. बर्फाचा रंग आणि ध्रुवीय अस्वलाचा रंग मिळता जुळता आहे. म्हणजे ध्रुवीय अस्वल या प्राण्याचा रंग कशावर अवलंबून आहे, तर ते ज्या ठिकाणी राहतात, ज्या परिसरामध्ये राहतात त्याच्यावर तो अवलंबून आहे. आणि या अधिवासावरून मुलांनो या प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं, त्याचे ग्रुप तयार केले जातात. पुढच्या चित्रामध्ये आपण समजून घेऊया. बघा, प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून या गुणधर्मावरून अधिवासाचे 4 गटात वर्गीकरण होते. पहिला आहे भूचर, दुसरा आहे वनस्पतीचर, तिसरा आहे जलचर आणि चौथा आहे खेचर. आपण भूचर म्हणजे काय ते समजून घेऊया. त्याला इंग्रजीमध्ये लँड ॲनिमल्स असं आपण म्हणतो. बघा, भूचर जमिनीवर राहणारे प्राणी. जे प्राणी जमिनीवर राहतात त्यांना भूचर असं आपण म्हणतो. भू म्हणजे जमीन आणि चर म्हणजे आचरण करणारे, जमिनीवर आचरण करणारे. चित्रामधील सिंह, हत्ती, कुत्रा यासारखे प्राणी जमिनीवर राहतात म्हणून त्यांना भूचर असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे बघा, वनस्पतीचर ज्यांना आपण इंग्रजीमध्ये प्लॅन्ट किंवा ट्री ॲनिमल्स असं देखील आपण म्हणतो. या ठिकाणी तुम्ही पाहत असलेला माकड असेल किंवा खारुताई असेल, हे जे प्राणी आहेत ते झाडावर राहतात. वनस्पती म्हणजे झाडं, झाडे व वनस्पतीवर राहणाऱ्या प्राण्यांना वनस्पतीचर प्राणी असे आपण म्हणतो. जलचर प्राणी तिसरा प्रकार, वॉटर ॲनिमल्स ज्यांना आपण म्हणतो. बघा, मासा असेल यासारखा प्राणी पाण्यामध्ये म्हणजे जलामध्ये ते राहतात. जल म्हणजेच पाणी, जलाच आचरण करणारे प्राणी म्हणजे जलचर प्राणी. जलचर पाण्यात राहणारे प्राणी वॉटर ॲनिमल्स आपण असं त्यांना म्हणतो. त्याचप्रमाणे पुढचा प्रकार आहे खेचर, ज्यांना आपण इंग्रजीमध्ये फ्लाईंग ॲनिमल्स असं देखील म्हणतो. या ठिकाणी बघा, गरुड असेल, चिमणी आहे, पोपट आहे, हे आकाशात उडतात. आकाशात उडणाऱ्या प्राण्यांना खेचर असं आपण म्हणतो. बघा, प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून, त्यांच्या अधिवासावरून 4 प्रकार आपण या ठिकाणी पाहायला मिळतात. एक भूचर, दुसरं वनस्पतीचर, तिसरं जलचर आणि चौथं खेचर. आता बघूया एक एक प्रकार आपण डिटेलमध्ये आपण पुढच्या चित्रामध्ये समजून घेऊया. बघा, या ठिकाणी अधिवासावरून पडणारा पहिला प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय भूचर. जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना भूचर म्हणतात. भूचर म्हणजे काय, जमिनीवर जे आचरण करतात. उदाहरणार्थ गाय, वाघ. गायीला इंग्रजीमध्ये काऊ म्हणतात, वाघाला इंग्रजीमध्ये टायगर म्हणतात. स्पेलिंग लक्षात ठेवा. एक गाय असेल किंवा इथं वाघ दिसतोय तुम्हाला, हे प्राणी जमिनीवर राहतात म्हणून त्यांना भूचर प्राणी असं देखील म्हणतात. भूचर प्राणी जमिनीवर राहतात. हा पहिला गट. दुसरा गट आपण पाहूया. दुसरा गट वनस्पतीचर प्राणी. बघा, वृक्षचर किंवा वनस्पतीचर आपण मगाशी पाहिलं ना. बघा, वृक्षचर झाडावर राहणाऱ्या प्राण्यांना वृक्षचर म्हणतात. उदाहरणार्थ माकड. बघा, या ठिकाणी माकड असेल, खारुताई असेल यासारखे प्राणी या झाडावर राहतात म्हणून त्यांना वृक्षचर प्राणी असं देखील म्हणतात. या ठिकाणी अनेक इंग्रजी शब्द तुम्हाला दिसत आहेत, त्याच्याकडे लक्ष राहू द्या. वृक्षचर प्राणी झाडावर राहतात. पुढचा आपण प्रकार किंवा अधिवासावरून पडणारे प्राण्याचा गट पाहूया. तिसरा आहे जलचर प्राणी. बघा, चित्राद्वारे आपण समजावून घेऊया.
अवकाश. अधिवासावरून पडणारा तिसरा प्रकार जलचर प्राणी. बघा, जलचर, जल म्हणजे पाणी, पाण्यामध्ये आचरण करणारे प्राणी. या ठिकाणी बघा, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी समुद्रात असतील, तलावात असतील, नदीमध्ये असतील, आपल्याला पाहायला मिळतात. मासा हा प्राणी या ठिकाणी पाहायला मिळतोय. याचं आचरण कुठं असतं, तर ते पाण्यामध्ये असतं. जर त्या माशांना आपण जमिनीवर आणलं तर ते जिवंत राहू शकत नाही. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना जलचर म्हणतात, उदाहरणार्थ मासा. ओके, चला, अधिवासावरून पडणारा चौथा प्रकार तो म्हणजे खेचर. हे चित्राद्वारे आपण समजावून घेऊया. या ठिकाणी बघा, खेचर, हवेत उडणाऱ्या प्राण्यांना खेचर म्हणतात. त्यांना आपण एक वेगळं नाव दिलेलं. हवेत उडणाऱ्या सर्व प्राण्यांना आपण पक्षी असं नाव दिले, पण ते देखील प्राणीच आहेत, लक्षात ठेवा. चिमणी, पोपट इत्यादी जे पक्षी आहेत, हे सर्व पक्षी प्राणी या गटातच मोडतात, लक्षात ठेवा. जे आकाशात उडतात त्यांना आपण खेचर म्हणतात. या ठिकाणी बघा, चिमणी असेल, पोपट असेल, हे जे सगळे पक्षी आकाशात उडताना आपल्याला दिसत आहेत, या आकाशात उडणाऱ्या सर्व प्राण्यांना खेचर असं आपण म्हणतो. खेचर प्राणी हवेत उडतात. चला, आणि शेवटचं चित्र आपण समजावून घेऊया. हा अतिशय महत्वाचा बघा, अधिवासावरून पडणारा प्रकार उभयचर. उभय म्हणजे दोन्हीकडे आचरण करणारे. उभय म्हणजे दोन्हीकडं. दोन्हीकडं म्हणजे कुठं सर, तर बघा, जे प्राणी पाण्यात पण राहतात आणि जमिनीवर पण राहू शकतात, अशा प्राण्यांना उभयचर प्राणी असे आपण म्हणतो. जमिनीवर तसेच पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना उभयचर म्हणतात. उदाहरणार्थ बेडूक, कासव. या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला दिसत बघा, बेडूक जमिनीवर बसलेला आपल्याला दिसतोय. तर या चित्रामध्ये टुनकड उडी मारून तो तलावात जातो. तलावात सुद्धा तो राहू शकतो, पोहू शकतो. म्हणून बेडकाला उभयचर असं आपण म्हणतो. जमिनीत आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहणाऱ्या प्राण्यांना उभयचर प्राणी असे आपण म्हणतो. त्याचप्रमाणे कासव बघा, कासव देखील जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणावर ते राहू शकतो. म्हणून कासव देखील उभयचर प्राणी आहे. उभयचर प्राणी जमीन आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहतात. तर अशा प्रकारे आपण प्राण्यावर आधारित हा पहिला भाग शिकलेलो आहोत. याच्यामध्ये आपण प्राण्याचे गुणधर्म काय, त्यांच्या आहारावरून पडणारे जे प्रकार आहेत, शाकाहारी, मांसाहारी आणि मिश्राहारी, हे प्रकार आपण शिकलो. त्याचप्रमाणे त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून म्हणजेच अधिवासावरून पडणारे जे प्रकार आहेत ते देखील आपण पाहिलं. भूचर म्हणजे काय, वृक्षचर म्हणजे काय, त्याचप्रमाणे जलचर म्हणजे काय, खेचर म्हणजे काय, आणि शेवटचा प्रकार पाहिला तो म्हणजे उभयचर म्हणजे काय. हे सगळं आपण या व्हिडिओद्वारे समजावून घेतलेलं आहे. व्हिडिओ पहा, 1-2 वेळेस पहा, समजून घ्या. आणि मुलांनो, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला, बाय. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.